नमस्कार मंडळी. गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणाने अनेक संगीत साधकांना जन्म दिला. त्यापैकीच एक नाव पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. मंडळी, पंडित जितेंद्र अभिषेकींनी अनेक शिष्य घडवले. या शिष्यांपैकी आपला लाडका शिष्य कोण किंवा अभिषेकींची ही परंपरा यापुढे चालवणार यावर तुमचा विश्वास कोणत्या शिष्यावर आहे असं त्यांना विचारलं असता त्यांनी सार्थ अभिमानाने एक नाव सांगितलं, पंडित डॉक्टर राजा काळे. मंडळी, आज आपल्यासोबत पंडित राजा काळे उपस्थित आहेत. त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी जाणून घेऊया थेट त्यांच्याकडूनच. नमस्कार सर. नमस्कार. दूरदर्शन गोवा केंद्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आमचं सद्भाग्य की आज आम्हाला प्रत्यक्ष तुमच्याशी गप्पा मारण्याचा हा प्रसंग अनुभवता येतोय. आणि जसं आम्ही पूर्वीपासून ऐकलंय की आयुष्याचा एक ध्यास म्हणून संगीताची साधना आपण केली आणि संगीताशिवाय इतर काही नाही असं म्हणत आपण जगलात, तर त्याविषयी काही सांगू शकाल का? मला एवढंच मी सांगेन की फार लहानपणीच माझ्या लक्षात आलं होतं की गाण्यामध्ये मला गती आहे. आणि लहानपणापासून मी वयाच्या 7व्या वर्षापासून जवळपास गातोय. औरंगाबादला असताना घरात आईवडिलांकडून मला गाण्याचे संस्कार मिळाले. वडील फार चांगलं गायचे, व्हायोलिन वाजवायचे, हार्मोनियम हा विषय घरात होता. तर पण गाणं हे मुख्य होतं वडिलांचं. तर जेव्हा मी लहानपणी गणेशोत्सवाच्या मेळ्यातून वगैरे असे 7-8 वर्ष मी काम केलं. आणि सुगम संगीत हा त्यावेळेस जो त्यातल्या जे चित्रपट संगीतातील चांगल्या चालींवर गाणी त्या काळामध्ये त्या मेळ्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला गाण्याचा योग आला, त्या आधारित त्या ट्यूनवर. आणि गाण्याचं एक भावसौंदर्य काय असतं ह्याचा परिचय फार लहानपणी झाला. आणि मग नंतर विधिवत मी शास्त्रीय संगीताच्या बंदिशी आणि परीक्षा पण दिल्या. जे डॉक्टरेटपर्यंत परीक्षा ह्या करता दिल्या मी. त्यावेळेस मी उत्तमराव अग्निहोत्रींकडे शिकलो. एक 4-5 वर्ष माझं शिक्षण औरंगाबादला त्यांच्याकडे. आणि खूप चांगलं शिकवलं त्यांनी. संगीतातली साक्षरता काय असते ह्याचा परिचय पण त्याच वेळेस झाला. आणि परीक्षा ह्याच्याकरता दिल्या की म्हणजे प्रत्येक रागामध्ये चांगल्या रचना काय, प्रत्येक रागाचा परिचय व्हावा, प्रत्येक रागाची कविता आम्हाला कळावी, हा एक त्याच्यातला उद्देश होता. आणि रचना हे त्यावेळेस लक्षात आलं की रचना हे भारतीय संगीताचं एक म्हणजे धून फॅक्टर सादर करण्यामध्ये रचनेचं फार मोठं योगदान आहे. आणि भारतीय संगीत हे रचनेच्या भोवती असं फिरत राहिलेलं आहे. आज जी ट्रॅडिशन आमच्यापर्यंत आली ती रचनेच्या माध्यमातून आली आहे. त्याच्याबरोबरच राग पण आमच्यापर्यंत पोहोचला. कारण आम्ही शास्त्रीय संगीतातल्या रचनांना बंदिशी म्हणतो. बंदिश म्हणजे काय की बाबा या रचनेमध्ये राग बांधल्या गेला. बंदिश राग बांधल्या गेला. रागाचं रागत्व, रागाचा आत्मा त्याच्यामध्ये आला. आणि त्या फार डेडिकेटेड अशा रचनाकारांनी केल्या असल्यामुळे त्या रचना एवढ्या म्हणजे अनेक वर्षापासून गायल्या जातात आणि इंटरप्रिट केल्या जातात. तर हा जो विषय माझ्या मनामध्ये होता की शास्त्रीय संगीतामध्ये ख्याल फॉर्म जो आहे की त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशनचं जे काही महत्त्व आहे की त्याचा विस्तार आहे, रचनेच्या माध्यमातून रागाचा विस्तार ह्यालाच ख्याल फॉर्म म्हणलेला आहे. आणि जो विस्तार सुगम संगीतामध्ये आपल्याला करता येत नाही. सुगम संगीतामध्ये एक रचनेचं जे प्रिसाइज एक भावसौंदर्य जे कंपोजरनी ठेवलेलं आहे किंवा त्याची एक डिसिप्लिन आहे
त्याप्रमाणे आपल्याला गाता येतं. तर सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत हा जो वेगवेगळे जे आम्ही प्रकार मानतो किंवा केले गेले, त्यामध्ये सुगम भावसंगीताला इम्प्रोव्हायझेशन नाही, पण भावसंगीताला एक निश्चित आहे की तुम्ही तुमचा भाव घेऊन गाऊ शकता. त्या चौकटीत तुमचा भाव, असं नाही की लताबाईंनी फारच उत्तम उदाहरण म्हणजे प्रस्थापित केलं की भावसंगीत कसं गावं, पण तरीही तुम्ही स्वतःचा भाव घेऊन गाऊ शकता सुगम संगीतात. तसं शास्त्रीय संगीतामध्ये बंदिश जी आहे की हे याच्यामध्ये तुम्हाला स्वतःची एक तुम्ही कशी बंदिश समजला, तुम्ही राग कसा समजलात, आणि मग ते रियाजाने आपलं कसं केलं, आणि त्याच्यावर तुमचा रंग कसा मिसळला गेला. मिसळावा लागत नाही, तो मिसळला जातो. कारण व्यक्ती परत्वे एडिटिंग काय तुम्हाला आवडतं आणि काय आवडत नाही, काय गाण्यात असावं काय नसावं, याचं एडिटिंग फारच स्वाभाविक होत असतं. आणि ती म्हणून क्लासिकलमध्ये स्वतःच्या अभिव्यक्तीचं एक माध्यम आहे. स्वतःची अभिव्यक्ती, मला हे असं वाटतं की रचना गाताना हे सांगायची गुंजाइश आहे. तर त्यामुळे मग मी ख्यालामध्ये बंदिशीचं महत्त्व काय ह्या विषयावर म्हणजे प्रॅक्टिकल ओरिएंटेड PhD मला करावी वाटली. त्याचं कारण ते होतं की केवळ संगीत हे इतिहास लिहून स्वातंत्र्यापूर्वी कसं होतं आणि 200 वर्षापूर्वी कसं होतं त्यांनी सिद्ध होत नाही. तुम्ही काय केलं, तुम्ही परंपरा कशी समजून घेतली आणि तुम्हाला ती कितपत इंटेन्स रियाजाने आपली केली, त्याच्यावर त्याचा प्रतिध्वनी आहे मला असं वाटतं. सुपरफिशियल ॲप्रोचेस आणि इंटेन्स ॲप्रोचेस जे आहेत की फार मनापासून उत्कट वाटणं, हा जो भाग आहे हा ताबडतोब उजागर होतो. तिथे बाकी काही तुम्हाला कामाला येत नाही. तुम्ही कितीही म्हणजे देखावा केला तर ते देखावे कामाला येत नाही. सर, जसं की तुम्ही आत्ता म्हटलं की शास्त्रीय संगीतामध्ये नियमांचं जरी बंधन नसलं तरी अभिव्यक्तीचं एक स्वातंत्र्य आहे, आणि भावसंगीतामध्ये आपल्याला जे काही कंपोज केलं गेलंय त्याप्रमाणे गायचंय. तर हे अभिव्यक्ती भावसंगीतात आपण कशा पद्धतीने आणू शकतो? गाणं हे अनुभूतीचं आहे. तुम्हाला काय वाटतं एखादी रचना ऐकून, आणि तुम्ही ती रचना कशी रिसीव्ह करता. म्हणजे चित्रपट संगीतातल्या पण चाली ज्या झाल्या की ज्या संगीतकारांनी शास्त्रीय संगीताच्या म्हणजे राग धुनांवर प्रेम केलं. शास्त्रीय संगीत म्हणजे धून प्रधान संगीत, राग म्हणजे धून, आणि धून ही लोकसंगीतातून आली आणि ती इतकी कॅची होती की ज्याच्यामुळे त्याचं शास्त्र निर्माण झालं. की बाबा ही कशामुळे एवढी कॅची आहे धून, तर त्याचं शास्त्र निर्माण झालं. जे व्यासंगी संगीतकार होते त्यांनी त्याच्यात रचना करून ते प्रस्थापित केलं शास्त्र, आणि मग संगीत हे आमच्यापर्यंत पोचलं हे रचनांच्या माध्यमातून पोचलं. रागाची कविता ही तर आहेच आहे, पण ती रागाची कविता प्रत्येक संगीतकारांनी, प्रत्येक परफॉर्मरनी, कंपोजरनी वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेतली आणि आपली करून ती टाकली. तर सुगम संगीतात पण स्वतःचं एक्सप्रेशन गाण्याचं जरूर म्हणजे तिथे तेवढी गुंजाइश आहे असं मला वाटतं. त्याची एक शिस्त आहे, पण त्याचा विस्तार होत नाही. पण त्या शिस्तीमध्ये राहून पण तुम्ही तुमचं एक्सप्रेशन आणू शकता. जसं
फार प्रसिद्ध गाणं आहे. आणि ते आजपर्यंत तर माझ्या मनात काय त्याची आठवण मी का करतोय तर ते राग संगीतावरचं आहे. अच्छा. जेव्हा मी ते ॲनलाइज केलं तर राग संगीताची महती मला कळली. राग हे निर्गुण रूप आहे आणि त्यांनी त्या निर्गुण रूपांनी असंख्य रचना जन्माला घातल्या आणि भविष्य काळात असंख्य रचना येणार आहेत. असं ते राग संगीत आहे. शाश्वताची उपासना आहे राग संगीत. आणि राग संगीतामध्ये इम्प्रोव्हायझेशन आहे. ह्याच्यामध्ये सुगम संगीतात इम्प्रोव्हायझेशन नाही आहे, पण लिमिटेड फॉर्ममध्ये थोडं इम्प्रोव्हाइज करू शकतो, स्वतःचं एक्सप्रेशन हे करू. तर मी असं म्हणतो की राग संगीत हे बंधनातलं स्वातंत्र्य आहे. की एक राग बंदिशीच्या माध्यमातून तुम्ही सादर करता, ते रागाचं बंधन आणि ते बंदिशीचं माध्यम करून तुम्ही स्वातंत्र्य जे घेता ते किती सुंदरपणे घेता, किती भावपूर्ण पद्धतीने घेता. त्याच्यातल्या त्या रागाची कवितेतलं सौंदर्य तुम्हाला काय कळाल हे पण त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतं. तर बंधनातलं स्वातंत्र्य हे राग संगीत आहे. आणि सुगम संगीत हे रचनेचं बंधन आहे आणि रागांचं स्वातंत्र्य. क्या बात आहे. म्हणजे रागाच्या बाहेर पण सौंदर्य आहे, ते सुगम संगीतकारांनी फार चांगलं ब्लेंड केलेलं आहे. म्हणजे मला कधी कधी वाटतं की क्लासिकलमध्ये जे PhD करणारे लोकांना जोड संगीतावर PhD केली अनेकांनी, पण त्यांना एका रागातलं सौंदर्य जर नाही कळालं तर ते जोड संगीतातलं सौंदर्य काय पुढे आणणार आहेत, मला याचा प्रश्न पडतो. रागाचं गुंजाईश जी आहे सौंदर्याची, भाव सौंदर्याची, ती तुम्हाला कळाली पाहिजे. तर आपलं एक्सप्रेशन कसं आणायचं. 1954 का 60चं गाणं आहे. जसं मी म्हटलं की लहानपणी मेळ्यात काम करताना मला त्या चाली खूप मोह पडायचा त्यांचा, आणि तेव्हापासून माझ्या मनात रुजलेले आहे. तिलक कामोद हा बेस आहे, SD बर्मनची चाल. दुश्मन मेरे सुन मेरा कहना, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना. दुश्मन मेरे दर्द हमारा कोई न जाने. दर 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 ना 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 ना. दर्द पर आया हम बेगानी. दुश्मन मेरे सुन मेरा कहना, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना. तिलक कामोद आणि खमाज, हा त्याचं ब्लेंडिंग आहे. तर भाव गायला गेलं पाहिजे. गाणं हे भावनेनी सिद्ध होतं. जे हृदयस्पर्शी गाणं आहे ते त्याला संगीत म्हणलेलं आहे. नुसतं शास्त्राला संगीत म्हणत नाही. शास्त्रीय संगीत, लताबाईंनी पण कधी हा शब्द प्रयोग केला नाही. मी जेव्हा त्यांना ऐकलं त्या प्रत्येक वेळेस राग संगीत म्हणायचे, क्लासिकल म्हणायचे, क्लासिकल. तर क्लासिक म्हणजे बाबा तिची ती लेवल आहे त्या क्लासिकची, की ते सगळ्या काळामध्ये तुम्हाला मोह पाडणार, त्याचा मोह होणार तुम्हाला. आणि म्हणून ही शाश्वत संगीताची आराधना आहे. राग संगीत ही शाश्वताची आराधना आहे.
चिरंतनाचं गाणं, रागाची कविता समजणं ही फार मोठी गोष्ट आहे. शास्त्र गाणारे पुष्कळ आहेत, कविता गाणारे किती आहेत, भावसौंदर्य गाणारे किती आहेत, फार कमी झाले. तर रागदारी संगीत, राग संगीत ही त्याची क्लासिकलची खरी परिभाषा ती आहे की शास्त्र नंतर झालं. तर धून फॅक्टर, आज जगामध्ये आमचं संगीत जे ओळखलं जातं त्या किंवा सगळं जग कुर्निसात करतं भारतीय संगीतापुढे, त्याचं कारण ते की धून फॅक्टर आहे. आणि धून फॅक्टर समजणं म्हणजेच राग समजणं. आणि त्याचा प्रत्येक संगीतकारांनी त्याचा एक निचोड जो आहे तो फार चांगला काढला आपल्या पद्धतीने. आणि म्हणून प्रत्येकाचं गाणं पण वेगळं, प्रत्येकाच्या रचना वेगळ्या झाल्या. कारण प्रत्येकाचे लाईक्स डिसलाईक्स हे त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झाले आणि गाण्याने वेगळं आकार घेतला. आणि भावसौंदर्यवादी असल्यामुळे लोकांच्या मनात घर करून राहिला संगीत. तर हा फार मोठा भाग आहे. तर हे जसं निसारे गरे निसारे सांग निसारे निसारे गरे मग रे सारे मोतिया मरगो मोतिया मरगो आंगन में आछो सोहागो मोतिया गुलाब मरगो मोतिया गुलाब. कुमारजींची रचना आहे. कुमारजींना पण चित्रपट संगीताबद्दल फार आकर्षण होतं. लताबाईंवर कुमारजींचा एक लेख आहे की गाण्याचे गाणे पण लताबाईंचं कसं बोलणं हे ते वर्णन करतात. त्याच्यात गाण्याचे गाणे पण बोललं पाहिजे, वेदर इट इज क्लासिकल और सेमी क्लासिकल डझंट मॅटर. तर गाण्याचं गाणे पण जे आहे, तर एक शास्त्रीय संगीतामध्ये तुम्ही म्हणजे तशी जर तुमची धारणा असेल, तुम्ही भावसौंदर्य जर टिपत असाल प्रत्येक रागातलं, चांगल्या रचनेतलं तुम्हाला गुंजाईश कळत असेल की इथे व्हरायटीज होऊ शकतात किंवा कुठे व्हेरिएशन केलं पाहिजे, ह्याची जाण आणि तारतम्य ह्या गोष्टी अशा आहेत की ह्या फार व्यक्तिगत आहेत. आणि म्हणून परफॉर्मर हे फार बोटावर मोजण्या इतके झाले. दसराजी म्हणायची आहे कि 100-200 आके गा के चले गए, हाँ, लेकिन कविता बहुत कम लोगों को समझी. हाँ, दसराजींनी सुराची कविता गायली, गाणं फार सुंदर केलं. बुवांबद्दल पण त्यांना फार, अभिषेकी बुवांबद्दल फार रिगार्ड्स होते दसराजींना. कारण एक परंपरा आणि नवता हा बुवांचा जो एक आवडीचा विषय होता. ही परंपरा फार इंटेन्सली त्यांनी अभ्यासली, म्हणून नवीन जे गोष्टी घडल्या त्या फार एक दर्जा घेऊन आल्या लोकांसमोर. तर हा भाग आहे की कुमारजींचं पण तसंच होतं की परंपरा, त्यांना असं म्हणायचे की हे फार क्रांतिकारी गायक आहेत, पण परंपरा ज्यांनी फार इंटेन्सली पाहिली असे कुमारजी होते, बुवा तसे होते. म्हणजे मला कधी कधी वाटतं की केवळ म्हणजे ह्या संगीतकारांनी, परफॉर्मर्सनी सांगीतिक मूल्यांना समर्पित राहून आपलं जीवन वेचलं. की सांगीतिक मूल्य काय, गायकीची मूल्य काय, किंवा एक भाव
भावप्रधानता ठेवून गाणं काय असतं हे ह्या लोकांनी जपलं. आज बडे गुलामी खान साहेबांची भोरभाई तोडी तोरी बाट तकत पिया ही रचना 3 मिनिटात त्यांनी जे काही करून दाखवलं ती किती लोक करतात सध्या. नाही करू शकत. कारण प्रत्येक आर्टिस्टचं एक स्वतःची अनुभूती आणि ती अनुभूती बऱ्याच अंशी असं मला वाटतं की ज्यांनी फार संघर्षात आपली गान प्रतिज्ञा अजून तळपती केली अशा लोकांनीच ती जास्त इंटेन्सली गाण्याची साधना केली आणि इम्पॅक्ट पण त्यांच्या गाण्यात राहिला. हृदयस्पर्शी गाणं होण्याकरता ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की संघर्ष काय मी म्हणत नाही कोणी ओढवून घ्यावा, पण तो त्यांच्या वाट्याला आला त्याचं त्यांनी सोनं केलं. हां, तर बुवांचं गाणं पण फार संघर्षातून उभं राहिलेलं. कुमारजींचं हां भीमसेनजींचं उदाहरण आहे. जसराजींचं पण बालपण फार याच्यामध्ये म्हणजे स्ट्रगलमध्ये होतं. तर हा एक फार मोठा विचार मला वाटतो की त्यांना अनुकूलता लाभली त्यांनी रियाजाकरता समर्पित राहावं. हां, त्यांनी रियाजाकरता समर्पित राहून आपलं गाणं प्रगल्भ करावं. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही बरं का. ज्यांनी स्ट्रगल केलं त्यांचं गाणं बोलणं हा इतिहास आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की शास्त्रीय संगीतामध्ये किंवा संगीत सिद्ध करण्यामध्ये हे चिरंतनाचं गाणं आहे, शाश्वताची उपासना आहे. ह्याच्यात शॉर्टकट्स नाही आहेत. आणि ते मग शॉर्टकट्स म्हणजे त्याच्या आहारी जाऊन सोशल मीडियाच्या आहारी जाऊन पब्लिसिटी पैसा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळवता येतील अतिहुशारीने. पण अतिहुशारीने गाणं बोलत नाही, ते श्रद्धेने बोलतं, ते समर्पणाने बोलतं. हे मला सांगायचं आहे नवीन पिढीला की असं समजू नका की बाबा आपण PhD केली किंवा आपण कुठे मोठ्या पदावर काम करतो लेक्चरर म्हणून आपल्याला गाणं. डिसायपलशिप ॲप्रोच हा फार महत्त्वाचा आहे. आणि गाणं फार मोठी गोष्ट आहे. घराणं वगैरे म्हणजे त्या माइलस्टोन्स आहेत निश्चितपणे. त्या वाईड कॅनव्हासवरचे ते गाण्याची जर महानता पाहिली तर घराणं हे तिथे एक माइलस्टोन म्हणून आम्हाला मिळतं. आणि त्या घराण्यातल्या लोकांनी गाण्याची उपासना केली, चांगल्या संगीताची केली, फार प्रामाणिकपणे केली, पूर्ण टोटल कमिटमेंटनी केली. म्हणून त्यांनी ते घराणं मोठं केलं. भीमसेनजींनी मी किराणा घराण्याचा गायक आहे म्हणून त्याच्यावर ते जगले नाहीत. भीमसेनजींमुळे किराणा घराणं मोठं झालं, जसं जसराजींमुळे मेवाती घराणं मोठं झालं. तर घराण्यात प्रत्येक घराण्याने आपल्या एक म्युझिकल व्हॅल्यूज, ठराविक म्युझिकल व्हॅल्यूजना हे करून आपलं गाणं वेगळं ठेवलं. पण केवळ घराण्याच्या म्हणजे त्याच्या आधारावर मी मोठा गायक आहे म्हणणं हे पण महामूर्खपणाचं लक्षण आहे. तुम्ही काय केलं? तुम्ही घराण्याला काय समजलात? तुम्ही त्याच्यातल्या चांगल्या व्हॅल्यूज दाखवतात का? बरं, तुम्ही तुमच्या गाण्याचा इम्पॅक्ट काय आहे याचा विचार नवीन पिढीने करायला पाहिजे. आणि सांगीतिक मूल्यांना समर्पित राहायला पाहिजे. मला असं वाटतं सांगीतिक मूल्य ही युनिव्हर्सल आहेत. आणि बुवा तेच म्हणायचे की ज्या लोकांनी गाणं हे फार मोठं आहे, पण ज्यांनी घराण्याला गाण्यापेक्षा मोठं समजलं तिथे गडबड झाली. गाण्यामध्ये ती गोष्ट येणार नाही.
म्हणजे घराण्याच्या सगळ्या बुजुर्गांबद्दल अतिशय कृतज्ञता भाव असलेले अभिषेकी बुवा किंवा कुमारजी पण, त्यांना काय माहीत नव्हतं का या लोकांचं काय योगदान आहे ते. अहो तुम्ही एखाद्याची रचना जेव्हा गाता ना तेव्हा त्याच्याबद्दल आदरभाव असल्याशिवाय ती रचना उठणारच नाही. कोणतीही रचना ट्रॅडिशनल त्या एमिनंट कंपोजर्सची रचना तुम्ही गाताय एखाद्या, तर तुमचा आदर त्याच्याबद्दल असल्याशिवाय ती उठत नाही. तर ही गोष्ट आहे. तर गाण्याचे गाणे पण हा जो भाग आहे शास्त्रीय संगीतातला, तो त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. रागाची कविता चांगली समजून घेतली पाहिजे. कवितेचं एक गाणं मला निर्माण करता आलं पाहिजे. राग संगीताच्या कवितेचं गाणं आहे. नुसतं तुम्ही काव्याच्या शिवाय तुम्ही एखादी स्वरमालिका जरी गायली तरी तुम्ही फार सोलफुल असं प्रेझेंटेशन पाहिजे त्याचं. तर गाण्याचे गाणे पण, तर हा एक फार जिव्हाळ्याचा विषय. रे रे म रे रे म प म ग सारे ग आणि सारे रे नील धम बसा आणि सारे रे रे म रे म प म सारे ग. मी कोणता राग गातोय, हा यमन गातोय का तिलक कामोद गातोय याचं लोकांना काही पडलेलं नाही. इथे कसं लागतं गाणं हे लोक घरी घेऊन जातात. भीमसेनजी म्हणायचे मी जे गातो ना तेच गाणं लोकांनी म्हणलं पाहिजे. मग मी माझ्या घराचा पत्ता जरी गायला तरी तो लोकांना बरा वाटला पाहिजे. म्हणजे मी सूर आकार इकार उकार अशी लावीन त्याच्यात. म्हणजे ही एक प्रतिज्ञा होती भीमसेनजी की तुम्ही खूप शास्त्रशुद्ध अगदी व्याकरण तुम्ही गाण्याचं व्यवस्थित पाहिलं सगळं केलं पण गाणे पण नाही तर